नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने आणि प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणीने एक वेगळीच ओळख निर्माण केली. होय, मी बोलत आहे सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघाचे भाजप आमदार, धनगर समाजाचे नेते आणि एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले अग्निमय राजकारणी गोपीचंद कुंडलिक पडळकर्णी यांच्याबद्दल. कल्पना करा, 1 ऑक्टोबर 1982चा तो दिवस. सांगली जिल्ह्यातील पडळकरवाडी या छोट्याशा गावात, जिथे सूर्योदयाच्या पहिल्या किरणांसोबत शेतकऱ्यांचा घाम मातीत मिसळतो आणि धनगर समाजाच्या साध्या जीवनाचा गंध मातीला लागतो, तिथे कुंडलिक आणि हिराबाई पडळकर यांच्या घरी एका मुलाचा जन्म झाला, ज्याचे नाव गोपीचंद. त्यांचे वडील एक प्राथमिक शाळेचे शिक्षक होते, ज्यांनी आपल्या मुलाला फक्त पुस्तकी ज्ञानच दिले नाही, तर जीवनातील संघर्षांना खंबीरपणे तोंड देण्याची प्रेरणाही दिली. शिक्षण ही तुझी तलवार आहे आणि मेहनत तुझी ढाल, असे ते गोपीचंद यांना नेहमी सांगायचे. त्यांची आई हिराबाई या एक साध्या गृहिणी होत्या, ज्यांच्या डोळ्यात नेहमीच कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने तरळायची. पण त्याच वेळी आर्थिक चणचण आणि सामाजिक भेदभावाच्या सावलीने त्यांचे मन अनेकदा ग्रासलेले असायचे. गोपीचंद यांचे बालपण हे ग्रामीण महाराष्ट्राच्या खऱ्या वातावरणात रंगलेले होते. सकाळी शेतात गाई मेंढ्यांसोबत खेळणे, दुपारी शाळेत धावणे आणि रात्री वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करणे, असा त्यांचा साधा दिनक्रम असायचा. पण हे साधेपण फक्त बाहेरूनच दिसायचे. आतून त्यांच्या जीवनात आर्थिक अडचणी, धनगर समाजाला मिळणारी उपेक्षा आणि शिक्षणाच्या मर्यादित संधी यांचा मोठा संघर्ष सुरू होता. आमच्या गावात विजेचा खांब होता, पण वीज यायची नाही. आमच्या घरात स्वप्ने होती, पण ती पूर्ण करण्यासाठी पैसा नव्हता, असे गोपीचंद एकदा म्हणाले होते. तरीही त्यांच्या मनात समाजाला बदलण्याची आणि आपल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची एक प्रबळ ज्वाला पेटलेली होती. त्यांनी आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण केले, पण त्यांचे शिक्षण केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नव्हते. शेतात काम करताना, गावकऱ्यांशी बोलताना आणि सामाजिक अन्याय जवळून पाहताना त्यांनी जीवनाचा खरा धडा गिरवला. उच्च माध्यमिक शिक्षणानंतर गोपीचंद यांनी एक अत्यंत धाडसी पाऊल उचलले आणि ते थेट मुंबईच्या चकचकीत चित्रपटसृष्टीकडे वळले. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. गोपीचंद पडळकर हे केवळ राजकारणीच नाहीत, तर एक अभिनेते आणि दिग्दर्शकही राहिले आहेत. त्यांनी काही मराठी चित्रपटांमध्ये काम केले, ज्यामध्ये सामाजिक मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवले गेले होते. चित्रपटसृष्टी मला आवडायची, कारण तिथे तुम्ही लाखो लोकांपर्यंत तुमचा आवाज पोहोचवू शकता, असे ते म्हणतात. पण चित्रपटसृष्टीतील चमक आणि ग्लॅमर त्यांना फार काळ तिथे रमवू शकले नाही, कारण त्यांच्या अंतरात एक मोठा उद्देश जागा होत होता, तो म्हणजे समाजसेवा आणि राजकारण. 2004 मध्ये त्यांनी राजकारणात अधिकृतपणे प्रवेश केला. राष्ट्रीय समाज पक्षात महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला हा राजकीय प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्यांना पहिल्या टप्प्यात अनेक पराभवांचा सामना करावा लागला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील पराभव, विधानसभेतील सलग 3 वेळचे अपयश आणि लोकसभेची एक मोठी लढत. पण प्रत्येक पराभवाने त्यांची जिद्द कमी होण्याऐवजी अधिकच पेटत गेली. पराभव मला थांबवू शकत नाही, कारण माझा लढा माझ्यासाठी नाही, तर माझ्या समाजासाठी आहे, असे त्यांचे अत्यंत ठाम मत आहे. 2014 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि खानापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. तिथेही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, पण त्यांची आक्रमक भाषणशैली, हिंदुत्ववादी विचारसरणी आणि सामान्य माणसाशी थेट जोडली जाणारी गावरान बोली यामुळे ते पक्षात आणि जनमानसात प्रचंड लोकप्रिय होऊ लागले. मग आला 2019 मधला एक मोठा राजकीय ट्विस्ट. गोपीचंद यांनी भाजप सोडला आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत VBA प्रवेश केला. सांगली लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि तब्बल 3 लाखाहून अधिक मते मिळवली, जे त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक अतिशय मोठे यश मानले जाते. जरी ते ती निवडणूक जिंकले नसले, तरी त्यांचा हा प्रवास तिथेच थांबला नाही. ऑक्टोबर 2019 मध्ये ते पुन्हा भाजपमध्ये परतले आणि त्यांनी थेट बारामतीतून अजित पवार यांच्या विरुद्ध विधानसभा निवडणूक लढवण्याचे धाडस दाखवले. ही लढत त्यांनी हारली, पण त्यांच्या या धाडसाने आणि प्रखर भाषणांनी ते महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठे प्रस्थ बनले. आणि मग
14 मे 2020 रोजी त्यांच्या पदरात मोठा विजय पडला. ते विधान परिषदेत आमदारांकडून बिनविरोध निवडून आले. हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक महत्त्वाचा मैलाचा दगड होता, जो त्यांच्या अथक मेहनतीचे आणि पक्षनिष्ठेचे फळ होता. पण मित्रांनो, गोपीचंद पडळकर हे फक्त निवडणुकीचे आकडे किंवा राजकीय यशापुरते मर्यादित नाही. ते एक ज्वलंत व्यक्तिमत्व आहे, जे अनेकदा वाद आणि विवादांनी चर्चेत राहतात. त्यांची आक्रमक भाषण शैली हे त्यांचे सर्वात मोठे हत्यार आहे. थेट आणि भावनिक साथ घालत त्यांनी लव्ह जिहाद विरोधात सातत्याने आवाज उठवला. ख्रिश्चन मिशनऱ्यांवर टीका केली, धर्मांतराच्या मुद्द्यावर अत्यंत कठोर भूमिका घेतली आणि ओबीसी व मराठा आरक्षण वादात धनगर समाजाच्या हक्कांसाठी ते सातत्याने लढत राहिले. 2023 मध्ये पुण्यातील एका प्रकरणात त्यांनी लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला, ज्यामुळे मोठे राजकीय वादळ उठले होते. त्यावर ते स्पष्टपणे म्हणाले, मी सत्य बोलतो, मग ते कोणाला आवडो वा न आवडो. 2025 मध्ये विधान भवनात जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांशी झालेल्या हाणामारीच्या प्रकारामुळे गोपीचंद यांच्यावर बरीच टीका झाली, पण त्यांनी अतिशय ठामपणे सांगितले की आम्ही कायद्याचे पालन करणारे आहोत, पण आमच्या समाजाच्या हक्कांसाठी आम्ही प्राणपणाने लढत राहू. या सर्व वादांमुळे त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका झाली असली तरी त्याच वेळी त्यांची जनसामान्यांमधील लोकप्रियता लक्षणीयरित्या वाढली, कारण ते सामान्य माणसाच्या भाषेत बोलतात, जे थेट लोकांच्या मनाला भिडते. आता त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल थोडे बोलूया. गोपीचंद पडळकर हे अविवाहित आहेत आणि सार्वजनिक माहितीनुसार त्यांनी स्वतःचा संसार थाटलेला नाही. एकदा एका मुलाखतीत त्यांना विचारले गेले की तुम्ही लग्न का केले नाही, त्यावर ते हसत म्हणाले, माझे लग्न राजकारणाशी झाले आहे आणि माझी मुलं म्हणजे माझा धनगर समाज आणि माझे मतदार. त्यांचे हे वाक्य त्यांच्या समाजसेवेप्रती असलेल्या अफाट समर्पणाचे द्योतक आहे. त्यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचे तर त्यांचे वडील कुंडलिक आणि आई हिराबाई यांनी त्यांना पावलोपावली प्रेरणा दिली आहे. 2022 मध्ये त्यांची आई हिराबाई यांनी पडळकरवाडी गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकली, जी त्यांच्या कुटुंबाच्या राजकीय वारशाचे आणि गावातील प्रभावाचे प्रतीक आहे. गोपीचंद यांच्या भावंडांबद्दल फारशी सार्वजनिक माहिती उपलब्ध नाही, पण ते आपल्या कुटुंबाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य देतात आणि आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या आई-वडिलांना देतात. माझ्या आईने मला सांगितले की कधीही हार मानू नको आणि माझ्या वडिलांनी शिकवले की सत्यासाठी लढताना कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, असे ते एकदा अभिमानाने म्हणाले होते. आता आपण येऊया 2024च्या विधानसभा निवडणुकीकडे. जत मतदारसंघातून गोपीचंद पडळकर यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि प्रचंड मते मिळवून शानदार विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसच्या विक्रमसिंह सावंत यांचा तब्बल 38,000 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. हा विजय त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे आणि जनतेच्या विश्वासाचे फळ होता. आज गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत. ते भाजपचे आक्रमक प्रवक्ते आणि धनगर समाजाचे एक प्रखर नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा हा संपूर्ण प्रवास केवळ राजकीय नाही, तर एका मोठ्या सामाजिक बदलाचा आहे. धनगर समाजाला मुख्य प्रवाहात आणणे, ग्रामीण भागातील विकासासाठी लढणे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर ठामपणे उभे राहणे हे त्यांचे ध्येय आहे. त्यांचे भाषण ऐकले की अंगावर शहारे येतात. आम्ही कोणापुढे झुकणार नाही, आमचा समाज हा आमचा अभिमान आहे, अशी त्यांची नेहमी गर्जना असते. मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांचा जीवन प्रवास हा एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाचा एक असामान्य प्रवास आहे, जिथे प्रत्येक पायरीवर संघर्ष आहे, प्रत्येक वळणावर अपयश आहे, पण तरीही त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांचा हा प्रवास तुम्हाला नक्कीच प्रेरणा देतो की जर तुमच्या मनात जिद्द असेल, स्वप्ने असतील आणि सत्यासाठी लढण्याची हिंमत असेल, तर कोणताही अडथळा तुम्हाला थांबवू शकत नाही. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक पराभवाने त्यांना अधिक मजबूत केले आणि प्रत्येक वादाने त्यांना अधिक लोकप्रिय केले. त्यांनी स्वतःला फक्त एका गावापुरते मर्यादित ठेवले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात आपली एक वेगळी छाप पाडली आहे. त्यांचे यश हे फक्त त्यांचे नाही, तर त्या प्रत्येक व्यक्तीचे आहे, जो स्वप्न पाहतो आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने लढतो. मित्रांनो, जे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा की गोपीचंद पडळकर यांच्या जीवन प्रवासातील कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणादायी वाटला. आणि जर तुम्हाला अशीच प्रेरणादायी जीवनचरित्र आणखी ऐकायची असतील तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोपीचंद पडळकर यांच्या